मतदारसंघात जेव्हा हाताचं चिन्ह दिसत नाही तेव्हा रडू येतं आम्हाला की हाताचं चिन्ह दिसलं नाही। पण अभिमान की अमित भैया आणि धीरज भैयांनी भांडून लढून हा मतदारसंघ काँग्रेसमय केलाय आणि पूर्ण जिल्हा लातूर जिल्हा हा काँग्रेसमय केलाय। पण अभिमान वाटता मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की आज हा पुरोगामी महाराष्ट्र, हा जिजाऊचा महाराष्ट्र, हा सावित्रीबाईचा महाराष्ट्र, हा अहिल्याबाईंचा महाराष्ट्र, हा रमाईचा महाराष्ट्र, आज या महाराष्ट्रामध्ये 4 वर्षाच्या लहान मुलींवर अत्याचार आणि अन्याय होत आहेत। हा पुरोगामी महाराष्ट्र आहे। एकीकडे लाडकी बहीण म्हणून तुम्हाला 3000 रुपयाचा लाच देत आहेत, पण दुसरीकडे त्याच लाडकी चिमुरड्या बहिणीवर अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत। 4 वर्षाच्या त्याला पाठीशी घातलं आणि पोलिसांपासून लपवलं। जर असं होत असेल, जर असा अन्याय आपल्या लेकींवर होत असेल तर आपलं महाराष्ट्र हे पुरोगामी राहिलं नाही आहे। आम्हाला पैसे नको आहेत, आम्हाला स्वाभिमान पाहिजे। पैसे देऊन त्या मुलीला सुरक्षा मिळणार आहे का मला सांगा। आज इकडे उपस्थित प्रत्येक आईला तिच्या लहान मुलीला शाळेत किंवा कॉलेजमध्ये पाठवण्याच्या आधी छातीत धडकी बसत असेल की ती सुखरूप घरी येईल का नाही। आज ज्यांना मुली आहेत त्यांना पण भीती वाटत असेल की आता माझी मुलगी कॉलेजला चालली आहे पण ती सुखरूप घरी येईल का नाही, हा सगळ्यांच्या मनात प्रश्न